सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। विधानसभा निवडणुकीमध्ये संघाने केलेल्या प्रचाराचं पवारांकडून कौतुक। विरोधकांना घवघवीत यश मिळण्यात संघाच्या कामाचा मोठा वाटा। कालच्या बैठकीत पवारांचं वक्तव्य, सूत्रांची माहिती। कुणाला तिकडे जायचं असल्यास जरूर जावं। पहिल्या रांगेत बसलेले अनेक जण तिकडे हारगुच्छ देऊन आले। राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची भेट घेतलेल्यांना जयंत पाटलांनी सुनावलं, सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदेंची इच्छा नसताना सुद्धा काही गोष्टी चुकीच्या घडल्या। शिंदेंची हतबलता नव्हती, पण काही गोष्टी सहन कराव्या लागतात, गणेश नाईकांचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांमध्ये तासभर बैठक। धनंजय मुंडेंसंदर्भात या बैठकीत चर्चा, सूत्रांची माहिती। बीडमधील लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष अजूनही वाल्मिक कराडच। धनंजय मुंडे यांच्याकडूनच वाल्मिक कराडचे अध्यक्ष म्हणून शिफारस। पंकजा या सुद्धा धुतल्या तांदळाच्या नाहीत। धनंजय यांची सुद्धा दहशत कमी करायला हवी। मामी सारंगी महाजन आक्रमक। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊन आमदारकी रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांना निवेदन। धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंनी 3.5 कोटींची जमीन हडपली। मामी सारंगी महाजनांचा गंभीर आरोप, तर सारंगी महाजन या दिवंगत प्रवीण महाजनांच्या पत्नी। राज्यभरातील काही ग्रामपंचायतींमध्ये आज कामबंद आंदोलन। बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सरपंच परिषदेकडून निषेध। बीड प्रकरणी आज छत्रपती संभाजीनगरच्या धस आणि जरांगेंच्या उपस्थितीत पैठणमध्ये मोर्चा, तर जरांगे, सुरेश धसांसह बजरंग सोनवणेंच्या गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी दादा गटाच्या पाटोदामध्ये सुद्धा मोर्चा। जळगावच्या चाळीसगावमध्ये हवेत गोळीबार, दहशत निर्माण करण्यासाठी पूर्व वैमनस्यातून गोळीबार केल्याचा पोलिसांचा अंदाज। बदलापुरात उत्तर भारतीय रहिवाशांची सोसायटीच्या अध्यक्षाला मारहाण। बदलापूर पूर्व पोलिसांकडून फक्त एनसी दाखल, रहिवाशांची मनसेकडे न्याय मिळवून देण्याची मागणी। सकाळी राज ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर मंत्री आशिष शेलार यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची ही भेट। पालिका निवडणुकीमध्ये भाजपसोबत जाण्याचे राज ठाकरेंनी संकेत दिल्याची सूत्रांची माहिती। एक राज्य एक नोंदणी संकल्पना राबवण्यात येणार, तर घरबसल्या नागरिकांना दस्त नोंदणी करण्यासाठी महसूल विषयक काही दस्त नोंदणीसाठी चेहराविरहित प्रणाली सुद्धा राबवणार। साताऱ्याच्या कासवणमधील हिराबाग हॉटेलमध्ये रेव्ह पार्टी, तर 20 जणांवर या संदर्भात कारवाई। पोलिसांकडून 25 लाखांचा मुद्देमालही जप्त। शहरी नक्षलवाद प्रकरणी रोना विल्सन आणि सुधीर ढवळे यांना मुंबई हायकोर्टाकडून जामीन। प्रत्येकी 1 लाखांच्या जात मुचलक्यावर सुटका। अर्ध्या नागपूर शहरामध्ये उद्या पाणी पुरवठा बंद राहणार, तर उद्या सकाळी 10 ते शनिवारी दुपारी 4 वाजेपर्यंत कंधान जलशुद्धीकरणाचं 30 तासांचं शटडाऊन। रॉकेट संशोधक व्ही नारायणन इस्रोचे प्रमुख, तर 14 जानेवारीला पदभार स्वीकारणार। सध्याचे सचिव आणि इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांचा कार्यकाळ पुढील आठवड्यात संपणार। राज्यात केशरी, पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाच्या रेशन कार्डची छपाई आणि वितरण बंद। आता ई रेशन कार्डवर रेशन मिळणार। सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।